श्रोतेहो नमस्कार. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आपण सर्वजण जाणतोच उद्या 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिवस म्हणून सर्वत्र साजरा होत असतो. मनुष्याच्या सर्वांगीण विकासासाठी, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी वाचन ही अतिशय महत्वाची गरज आहे. वाचनाने माणूस समृद्ध होत असतो आणि त्याचं जीवन हे अधिकाधिक सुखमय होत असतं. आणि म्हणूनच भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी वाचन प्रेरणा दिवस सर्वत्र साजरा होतो. या निमित्तानंच वाचन या क्षेत्रामध्ये ग्रंथालयाच्या माध्यमातून अनेक चळवळी स्थापन झाल्या, ठिकठिकाणी ग्रंथालय स्थापन झाली आणि ह्याच माध्यमातून अतिशय उत्तम कार्य करणारे असे नांदुऱ्याचे ग्रंथालय संस्थापक श्रीयुत गजानन डोंगरकर आज आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधून आपण त्यांच्या सर्व कार्यप्रवासाची ओळख करून घेणार आहोत. चला तर संवाद साधूया थेट त्यांच्याशीच. सर नमस्कार, स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. नमस्कार ताई. सर, आपण एका वाचनालयाचे संस्थापक आहात आणि वाचनाच्या दृष्टीने ही खूप महत्वाची गोष्ट आहे किंवा बाब आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुऱ्यासारख्या ठिकाणी आपण हे ग्रंथालय स्थापन केलं आहे आणि अभिनंदनाची गोष्ट म्हणजे नुकताच 2022-23चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पुरस्कार आपल्या ग्रंथालयाला मिळालेला आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपलं अभिनंदन करते. धन्यवाद ताई. पुरस्कार ही निश्चितच आपण केलेल्या कार्याची पोचपावती होती आणि राज्यस्तरावर ही आपली घेतली गेलेली दखल ही अतिशय उल्लेखनीय आहे. सर, नांदुरासारख्या गावामध्ये आपण वाचनालय स्थापन करावं ही नेमकी प्रेरणा आपल्याला कुठून आणि कशी मिळाली? आम्ही लहानपणापासूनच आम्हाला वाचनाची आवड होती. शाळा कॉलेजमध्ये आम्ही शिकत असताना आमच्या गावातील सार्वजनिक वाचनालयामध्ये वर्तमानपत्र वाचायला जात होतो. त्यानंतर शाळेच्या वाचनालयामध्ये सुद्धा वर्तमानपत्र आणि पुस्तक वाचायला जात होतो. त्यामुळे लहानपणापासूनच आवड आहे. आणि आजचा जो युवक आहे हा भरकटलेला आहे. तो हलकं फुलकं वाचन करत असतो. त्याला जर संस्कारक्षम पुस्तकं जर उपलब्ध करून दिली तर हा निश्चितच सुसंस्कारित युवक निर्माण होईल. यासाठी आम्ही आमचे जे मित्र आहेत, सर्व राष्ट्रीय विचारसरणीचे जे मित्र आहेत, त्यांनी एकत्रित येऊन विवेकानंद सार्वजनिक वाचनालय नांदुराची स्थापना 27 ऑक्टोबर 1986 या दिवशी केली. सर, 86 साली झालेली ही एका इमारतीतलं ग्रंथालय आहे. आता खूप मोठ्या इमारतीमध्ये सध्या आहे. हा सगळा प्रवास कसा झाला? सुरुवातीला आम्ही एका छोट्याशा रूममध्ये हे ग्रंथालय सुरू केलं. त्यानंतर आम्हाला भारतीय नागरिक उत्थान समिती नांदुरा यांनी केशव स्मृती हे जे त्यांचं कार्यालय आहे ते आम्हाला दिलं. त्याच्यामध्ये आमचं वाचनालय त्या कार्यालयामध्ये गेलं. सुरुवातीला आम्हाला 86 मध्ये स्थापना झाल्यानंतर शासन मान्यता सुद्धा 86-87 या वर्षातच मिळाली. शासकीय अनुदान त्यावेळी 500 रुपये मिळत होते फक्त. शासकीय अनुदान सुद्धा त्याच वर्षी मिळालं. ड वर्ग आमचं वाचनालय होतं सुरुवातीला मान्यता मिळाली तेव्हा. आणि नंतर भारतीय नागरिक उत्थान समितीने त्यांची जागा उपलब्ध करून दिल्यामुळे आमची पुस्तक संख्या वगैरे सर्व वाढल्यानंतर आम्हाला क वर्ग मिळाला. त्यानंतर भारतीय नागरिक उत्थान समितीने आणखी एक हॉल आम्हाला बांधून दिला. त्यानंतर आम्ही आमची ग्रंथसंख्या, वाचक संख्या, वर्तमानपत्राची संख्या हे वाढल्यानंतर आमच्या ड वर्ग वाचनालयाला क वर्ग मिळाला. क वर्गातून नंतर ब वर्ग मिळाला. ब इतर वर्ग मिळाला आणि हळूहळू आमच्या सर्व कार्यामध्ये वाढ होऊन आम्हाला तालुका ब हा दर्जा मिळाला. हे नांदुरा तालुक्यातील सर्व ग्रंथालयांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी जी आहे ती आमच्या वाचनालयावरती आलेली आहे आणि आम्ही ते कार्य करत आहोत. सर, आपल्या ह्या ग्रंथालयामध्ये कोणत्या कोणत्या सुविधा आहेत आणि सगळ्या क्षेत्रातल्या म्हणजे महिला असेल, बाल असेल यासाठी कोणते कक्ष स्थापन केलेले आहेत ह्याबद्दल आम्हाला सांगा. आपलं जे वाचनालय आहे याच्यामध्ये महिलांसाठी महिला विभाग आहे, बालांसाठी बाल विभाग आहे. त्यानंतर युवकांसाठी स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करण्यासाठी स्पर्धा परीक्षा विभाग आहेत. दिवाळी अंक योजना आहे, नियतकालिका आहेत. स्पर्धा परीक्षेचे जे विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यास करण्याकरता स्वतंत्र अभ्यासिका आहे. आपल्या या वाचनालयाच्या 4 मजली इमारतीमध्ये वरचे जे 2 मजले आहे या स्पर्धा परीक्षेच्या युवकांना अभ्यास करण्यासाठी आपण अभ्यासिका केली आहे आणि या अभ्यासिकेमध्ये दररोज जवळपास 100 मुलं आणि मुली, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी MPSC, UPSC, रेल्वे, पोलीस भरती यासारख्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी जे अभ्यास आहे
तो अभ्यास आपल्या वाचनालयामध्ये येऊन करतात. सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत ही अभ्यासिका चालू असते. नांदुरा तालुक्यातील खेड्यापाड्यातील शेतकरी शेतमजुरांची मुलं जी आहे ही या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आपल्या वाचनालयाच्या अभ्यासिकेचा उपयोग घेऊन बरेचसे विद्यार्थी शासकीय नोकरीला लागले आहेत. कोणी LIC, पोलीस, रेल्वे, बँकिंग, आदिवासी, पोलीस सब इन्स्पेक्टर, सहकार विभाग, सेल टॅक्स विभाग अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमचे जे विद्यार्थी आहेत हे नोकरीला लागलेले आहेत. वा, खूप छान. सर, ग्रंथालय हे नुसतं ग्रंथालय म्हणून न राहता ती एक चळवळ बनलेली असते आणि ह्या ग्रंथालय चळवळीमध्ये अनेक लोकांचा सहभाग असतो, हातभार असतो. प्रामुख्याने या चळवळीमध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे असं आपण मानता? ग्रंथालय चळवळ वाढीसाठी सार्वजनिक ग्रंथालयाचे शासकीय अधिकारी आणि सार्वजनिक ग्रंथालयाचे जे कार्यकर्ते आहेत या सर्वांचं आम्हाला सतत मार्गदर्शन लागतं. त्यामध्ये माननीय ग्रंथालय संचालक गाडे साहेब, अमरावती विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक माननीय राजेश पाटील सर, बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी माननीय सुनील पाटील सर, माननीय म्हरे साहेब, माननीय महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजाननराव कोटेवार साहेब, वाशिम जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह आणि अमरावती विभाग ग्रंथालय संघाचे कार्यवाह माननीय प्रभाकररावजी घुगे साहेब, त्यानंतर गर्दे वाचनालय बुलढाणाचे माननीय नेमिनाथजी सातपुते सर यांच्यासह अनेक सार्वजनिक ग्रंथालयाच्या कार्यकर्त्यांनी, अधिकाऱ्यांनी आम्हाला सतत मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं. त्यामुळे आमच्या ग्रंथालयाच्या या कार्यामध्ये दिवसेंदिवस वृद्धी येत आहे. सर, आपण व्यक्तिगत आपल्या व्यक्तिमत्वाचा विचार केला तर आपल्याला 2012 आणि 13 या वर्षीचा डॉक्टर SR रंगनाथन हा उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता ग्रंथमित्र पुरस्कार देखील मिळाला. सर, आपल्या ग्रंथालयाला सुद्धा नुकताच पुरस्कार मिळाला आहे आणि हा पुरस्कार देखील आपल्याला मिळालेला आहे. काय सांगाल सर आपण? सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रामध्ये आम्ही 3 तपाहून अधिक कार्य करत आहे. 12 वर्षाचा एक तप असते. 37 वर्ष आमच्या वाचनालयाच्या स्थापनेला झालेले आहेत. म्हणून आमची 3 तपाची तपश्चर्या आहे. या 3 तपाच्या तपश्चर्यामध्ये आम्ही सार्वजनिक ग्रंथालयाचा आमच्या ग्रंथालयाची वाढ केलीच, परंतु त्याच्यासोबतच आमच्या तालुक्यातील, जिल्ह्यातील इतकंच नव्हे तर अन्य जिल्ह्यातील सुद्धा सार्वजनिक ग्रंथालयाच्या कार्यकर्त्यांना आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. त्यासाठी आम्ही तालुका ग्रंथालय कार्यकर्त्यांचे ग्रंथालय मेळावे घेतले आहेत. त्यामध्ये ग्रंथालय कार्यकर्ते एकत्र आले आहेत. त्यांच्या काही समस्या होत्या, प्रश्न होते, ते सोडवण्यासाठी आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. मी आणि जिल्हा ग्रंथालय संघाचं अधिवेशन घेतलेलं आहे. विभाग ग्रंथालय संघ, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या अधिवेशनामध्ये प्रत्यक्ष सहभागी झालो आहे. त्यानंतर ग्रंथालय भारती या नावाची सार्वजनिक ग्रंथालयाच्या कार्यकर्त्यांची एक संघटना स्थापन केली आहे आणि त्या संघटनेचा संस्थापक सदस्य मी राहिलेलो आहे. ग्रंथालय भारतीच्या विदर्भ प्रांताचा प्रांत सहसचिव म्हणून मी कार्य केलेलं आहे. आणि ग्रंथालय चळवळ वाढावी यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व गेल्या 3 तपापासून मी कार्य करत आहे. आणि त्यामुळेच आपल्या विवेकानंद सार्वजनिक वाचनालय 1992 साली बुलढाणा जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट ग्रंथालय म्हणून हा पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर 2012-13 मध्ये मी जो ग्रंथालय क्षेत्रामध्ये जे कार्य केलेलं आहे त्या कार्याबद्दल मला महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर SR रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि 2022-23चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय हा विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाला मिळालेला, शहरी विभागातून ब वर्ग वाचनालयाला मिळालेला राज्य स्तरावरील पुरस्कार जो आम्हाला मिळाला, हे सर्व जे आहे हे गेल्या 3 तपाची जी तपश्चर्या आहे त्याचं हे फळ आहे. निश्चितच सर, आपण ह्या सर्व कार्याला वाहून घेतलेलं आहे, त्याचीच ही पोचपावती आहे. सर, ग्रंथालय चालवताना अनेक अडीअडचणींना सामोरं जावं लागतं. आपल्याला काय वाटतं, प्रामुख्याने ग्रंथालय चालवताना आपल्याला कोणत्या कोणत्या अडचणी आल्या आणि त्याच्यावर लोकसहभाग म्हणा किंवा शासनाकडून म्हणा आपल्या काय अपेक्षा आहेत? ग्रंथालय चळवळ ही एखाद्या शैक्षणिक संस्थेसारखी चळवळ नाही आहे किंवा भरपूर अनुदान मिळते आणि त्यामधून काहीतरी उत्पन्न होईल अशी चळवळ नाही आहे. बरोबर. ज्या कार्यकर्त्यांना समर्पण भावनेने कार्य करायचे असेल
त्यांनीच ग्रंथालय क्षेत्रात यावं असं मला वाटते. हं. कारण ग्रंथालय क्षेत्रामध्ये अनुदान जे आहे हे अत्यंत कमी अनुदान दिले जाते. हं. त्या अनुदानातील 50% रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी खर्च करावी लागते. हो. राहिलेल्या 50 पैकी 25% रक्कम ही शासनमान्य ग्रंथाची जी यादी आहे त्यामधून ग्रंथ खरेदीसाठी खर्च करावी लागते. आणि बाकीची जी रक्कम आहे त्यामधून आणखी इतर ग्रंथ आहेत, कार्यालयीन भाडं आहे, वीज बिल आहे, वर्तमानपत्र आहे, मासिक आहे, यासारखा प्रशासकीय जो खर्च आहे हा सर्व खर्च करावा लागतो. हं. हं. आणि हा सर्व खर्च करताना शासनाने जी अनुदान दिलेलं आहे त्या अनुदानाच्या भरोश्यावर आपण तो करू शकत नाही. हं. हं. त्यासाठी आम्हाला लोकसहभागातून आम्हाला निश्चितच मदत मिळते. हं. गावातील बरेचसे जे वाचनाला प्रेम करणारी जी व्यक्ती आहे, दाते आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्या वाचनालयाला एका दात्याने कॉम्प्युटर, हं. 2 टेबल, त्यानंतर 5 खुर्च्या आम्ही न मागता दिल्या आहेत. बर. जी मियानी आहे हं. हं. त्यांनी वाचनालयाला ही मदत केली. आम्ही त्यांना मागणी केली नव्हती. हं. 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 त्यानंतर एक साधारण ग्रंथपाल म्हणून ज्यांनी कार्य केलेलं सार्वजनिक ग्रंथालयामध्ये 200, 400, 500, 1000 रुपये महिन्याच्या याच्यावरती तो माणूस निवृत्त झाल्यानंतर तो खामगावच्या वाचनालयामध्ये ग्रंथपाल म्हणून काम करत होता आणि त्यांनी नांदुरेच्या आमच्या वाचनालयाला 7,500 रुपयाची देणगी दिली. त्यानंतर नुकतंच श्री महालक्ष्मी अलंकार केंद्र आहे त्याचे जे प्रोप्रायटर आहे अनंतराव उंबरकर यांनी वाचनालयाला वॉटर कूलर आरो सहित दिला. हं. मी त्यांना भेटलो. किंवा वाचनाची जी अभ्यासिका आहे या अभ्यासिकेमध्ये खेड्यापाड्यातले शेतकरी शेतमजुरांची मुलं येतात. सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत ही अभ्यासिका चालू असते. तिथे डबे आणतात, खातात. त्यांना शुद्ध पाण्याची व्यवस्था आपल्या वाचनालयामध्ये नाही आहे. तर आपण आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ आम्हाला वॉटर कूलर द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी सांगितलं की साहेब आपल्याला वॉटर कूलर दिला. नुकताच 1 नोव्हेंबरला त्याचा आपण लोकार्पण समारंभ केला. त्यांचे वडील स्वर्गीय त्र्यंबकराव उंबरकर यांच्या स्मरणार्थ आपल्याला हा वॉटर कूलर मिळाला. म्हणजेच कोणी ग्रंथ रूपात, कोणी साहित्य रूपात, तर कोणी अर्थ रूपात किंवा कोणी काही वस्तूंच्या रूपात ग्रंथालयाला सातत्याने मदत करत असतात. त्यांचं ह्या सर्व लोकांचं ग्रंथावर आणि ग्रंथालयावर मनापासून प्रेम असतं. म्हणून सर, ग्रंथालयाच्या माध्यमातून आपण अनेक उपक्रम देखील राबवत असतात की जेणेकरून अनेक लोक ह्या ग्रंथ चळवळीला किंवा सभासद व्हावेत आणि वाचकांची संख्या वाढावी. तर हे कोणते कोणते प्रकल्प किंवा उपक्रम, कार्यक्रम आपण राबवित असता? सार्वजनिक ग्रंथालय चळवळ ही वाढली पाहिजे. ग्रंथालयाशी, वाचनालयाशी वाचक निगडीत झाले पाहिजे यासाठी विविध उपक्रम आपण घेत असतो. त्यामध्ये स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आम्ही दरवर्षी व्याख्यानमाला आयोजित करीत असतो. त्यामध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सुप्रसिद्ध वक्ते आपण बोलावतो आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याच्यामध्ये दैनिक तरुण भारतचे माजी संपादक मान्य मागो वैद्य सर, त्यानंतर मान्य विवेकजी घडसाशी, धर्मभूषण प्राध्यापक सुग शेवडे, डॉक्टर सच्चिदानंद शेवडे, स्वातंत्र्य सावरकरांचे खासगी सचिव मान्य बाळाराव सावरकर सर यांच्यासह अनेक व्याख्याते डॉक्टर विश्वासराव मेहेंदळे सर यांनी आपल्या वाचनालयाच्या व्याख्यानमालेमध्ये हजेरी लावलेली आहे. आणि त्या माध्यमातून आपण वाचकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचतो आणि समाजामध्ये वाचन चळवळ समृद्ध झाली पाहिजे. वाचनालयाशी ते समाजातील नागरिक जुळले पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करत असतो. आणि हा सुद्धा आपण वाचनाच्या खर्चातून करत नाही तर यामध्ये सुद्धा लोकसहभाग घेतो. गावातील काही व्यक्तींना आपण सांगतो की त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ आपण व्याख्यानमाला ठेवू. तर ते आम्हाला त्या व्याख्यानमालेचा संपूर्ण जो खर्च आहे तो खर्च देतात. त्यातून स्वर्गीय गोकुळदासजी मोहता स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यानमाला आपण आयोजित केली आहे. स्वर्गीय सुभाषजी मोहता यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यानमाला आयोजित केली आहे. स्वर्गीय जयंतराव सराफ सर यांच्यासारख्या अनेक नागरिकांच्या स्मरणार्थ आपण व्याख्यानमाला आयोजित केली आहे. आणि यातून आपण आपली जी ग्रंथालय चळवळ आहे ही वाढली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्तची व्याख्यानमाला आहे. तसेच मराठी राजभाषा दिन व मराठी राजभाषा पंधरवडा जागतिक पुस्तक दिन 23 एप्रिलला आपण साजरा करत असतो. 14 एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती,
ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर S.R. रंगनाथन यांची जयंती आपण साजरी करत असतो. 15 ऑक्टोबरला मिसाईल मॅन, भारताचे माजी राष्ट्रपती माननीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती आहे, ती वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरी करत असतो. दिवाळीच्या वेळी दिवाळी अंकाची प्रदर्शनी आपण भरवत असतो. गीता जयंतीला विश्व ग्रंथ दिवस आपण साजरा करत असतो. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, लेखक आणि वाचकांचा परिचय व्हावा यासाठी कार्यक्रम, असे ग्रंथ प्रकाशन यासारखे वेगवेगळे उपक्रम आपण साजरे करीत असतो. सर, आपण नांदुरा अर्बन बँकेमध्ये कर्मचारी म्हणून गेली 35-40 वर्ष आपण सेवा दिलेली आहे. तिथला आपला अनुभव काय होता? मी 1986 साली दी नांदुरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नांदुरामध्ये लिपिक म्हणून नोकरीला सुरुवात केली. त्यानंतर नोकरी करत असताना त्याच्यामध्ये माझी पदोन्नती होत गेल्यानंतर मी शाखाधिकारी म्हणून काम केलं. बँकेचं काम करत असताना कामगार विषयक ज्या समस्या आहे कर्मचाऱ्यांच्या, त्या समस्या मी संचालक मंडळासमोर ठेवलेल्या आहे. माझी 2001 साली बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बँकेच्या संचालक मंडळावर कर्मचारी प्रतिनिधी म्हणून निवड केली. माझी अपेक्षाही नव्हती, मला वाटलंही नव्हतं की मी संचालक मंडळावर कर्मचारी प्रतिनिधी म्हणून निवडून जाईल. परंतु सर्व कर्मचाऱ्यांनी सर्वानुमते माझी निवड केली आणि त्या कालावधीमध्ये मी कर्मचाऱ्यांच्या सर्व समस्या ज्या आहेत त्या संचालक मंडळासमोर ठेवून त्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. आणि मी सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे. म्हणजे फक्त बँकेची नोकरी न करता मी सामाजिक, कामगार क्षेत्र अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. आपल्याला उत्कृष्ट कामगार पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि ही त्याचीच पोचपावती म्हणावी लागेल. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने 2013-14 यावर्षी मला महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार हा मला मिळाला आहे. अभिनंदन. धन्यवाद ताई. सर, आपण सेवानिवृत्त होऊन 3 वर्ष झालेली आहेत आपल्याला, आणि आपलं जो काही सगळा कार्यप्रवास आहे तो समाजाशी नाळ जोडलेला आहे. समाजासाठी सातत्याने आपण काहीतरी करत आलात आणि जे काही केलं ते उत्कृष्ट देण्याचा समाजाला प्रयत्न केला. यामध्ये आपल्या कुटुंबाचा सहभाग किती आहे आणि आपले इतर छंद, आवडीनिवडी, कुटुंबासाठी वेळ देणं आणि हे सामाजिक कार्य करणं, हा अनुभव आपला कसा आहे? गेल्या जवळपास 37 वर्ष झाली. त्यापूर्वी सुद्धा मी सामाजिक क्षेत्रामध्ये म्हणजे लहानपणापासून कार्य करीत आहे. त्यामुळे निश्चितच माझं कुटुंबाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. परंतु माझी पत्नी सौ शुद्धमती डोंगरकर हिने माझं घरचं जे काम आहे ते सर्व तिने सांभाळलं. माझी मुलं लहान असताना मी त्यांना वेळ देऊ शकत नव्हतो. मी सकाळी उठल्यानंतर सामाजिक कार्य करण्यासाठी घरून निघत होतो. त्यानंतर घरी आल्यानंतर जेवण केल्यानंतर पुन्हा बँकेत जायचं. बँकेत झाल्यानंतर तिकडे आणखी पुन्हा कार्य करायचं आणि रात्री उशिरापर्यंत घरी येत नव्हतो. त्यामुळे मुलांचा अभ्यास घेणं, सर्व घराची जबाबदारी सांभाळणं हे माझ्या पत्नीने केलं. हे सर्व सामाजिक कार्य करू शकलो. त्यामुळे तिचा निश्चित याच्यामध्ये हात आहे. सर, वाचन संस्कृतीचा विकास आणि प्रसार आवश्यक असतो आणि ह्याचं प्रभावी माध्यम म्हणजे भाषा असते. सध्याच्या पिढीमध्ये किंवा सगळ्यांकडेच आपल्या हातात आलेला मोबाईल आणि वाढलेला सोशल मीडियाचा वापर याचा या वाचन संस्कृतीवर कितपत परिणाम झालेला आहे आणि ह्याचा देखील आपण कसा सकारात्मक उपयोग करून घेत आहात आपल्या ग्रंथ चळवळीसाठी सोशल मीडियाचा, याबद्दल आपण काय सांगाल? आजची जी युवा पिढी आहे किंवा बालकं सुद्धा आहेत, ही या मोबाईल, टीव्ही, त्यानंतर अशा वेगवेगळ्या माध्यमामुळे वाचनापासून, पुस्तकांपासून दूर गेलेली आहे. तर यांना पुन्हा पुस्तकांशी मैत्री जोडण्यासाठी वाचनालयाकडे वळण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने दररोजचा किमान 1 तास तरी पुस्तक वाचण्यासाठी दिला पाहिजे. असा जर आपण या वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपण जर संकल्प केला तर निश्चितच पुन्हा वाचन संस्कृती जी आहे, सार्वजनिक ग्रंथालयाची जी चळवळ आहे, ही निश्चितच वाढीला लागेल असे मला वाटते. सर, अगदी बरोबर आपण बोलला आहात आणि निश्चितच आपला हा जो मानस आहे वाचन संस्कृती वाढवण्याचा, त्या दृष्टीने विवेकानंद सार्वजनिक वाचनालय नांदुरा सातत्याने प्रयत्नशील आहे.
भविष्यामध्ये आपले काही मानस आहे ग्रंथालयाच्या दृष्टीने की अजून आपल्याला या क्षेत्रामध्ये काही करायचं आहे? आपण वाचनाची स्वतःची इमारत व्हावी असं आमचं स्वप्न होतं. त्यासाठी आम्ही डॉक्टर बाळासाहेब तारे यांचा सत्कार केला आणि गावातून निधी गोळा केला. त्यामधून एक प्लॉट आम्ही विकत घेतला 2004 साली आणि त्याच्यावरती वाचनाची स्वतःची इमारत व्हावी यासाठी प्रयत्न केले. 2012 मध्ये राजाराम मोहनराय ग्रंथालय प्रतिष्ठान कलकत्ता यांच्याकडून आम्ही 21,08,100 रुपयाचा इमारत निधी आम्ही आणला. 100% अनुदान आम्हाला इमारत बांधकामासाठी मिळालं. त्यामधून आम्ही स्वतःची 4,000 स्क्वेअर फूटची स्वतःची इमारत बांधली आणि ती सुद्धा गावातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागे गावाचं जे प्राईम लोकेशन आहे, मध्यवर्ती ठिकाण जे आहे त्या ठिकाणी वास्तू बांधलेली आहे. त्यामुळे हे नांदुरा शहराचं वैभवाचं ठिकाण म्हणजे विवेकानंद सार्वजनिक वाचनालय आहे. त्याच्यामध्ये अभ्यासिका जी आहे ती अभ्यासिका अद्ययावत करावी अशी आमची इच्छा आहे. त्याच्यामध्ये एसी, त्यानंतर कंपार्टमेंट सहित फर्निचर, समृद्ध असं पुस्तकांचं दालन केलं गेलं पाहिजे. इमारतीवर सोलर बसवल्या गेलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि मला अशी खात्री आहे की आमच्यावर प्रेम करणारे जे ग्रंथप्रेमी नागरिक आहेत, शासकीय अधिकारी आहेत, ग्रंथालयीन कार्यकर्ते आहेत, यांच्या सहकार्यामुळे आम्ही हे निश्चितच प्राप्त करू. निश्चितच सर, पुढे भविष्यातील आपली ही जी काही उद्दिष्ट आहेत त्यासाठी जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे आपल्याला मनपूर्वक सदिच्छा चिंतिते. विवेकानंद सार्वजनिक वाचनालय नांदुरा हे सातत्याने ग्रंथ चळवळीसाठी ग्रंथ कार्यकर्ते निर्माण करत असून लोकसहभागातून अतिशय सकारात्मक आणि उत्कृष्ट असे उपक्रम राबवित असते आणि असेच सातत्याने ते राबवित राहो. या ग्रंथ चळवळीमध्ये विद्यार्थ्यांपासून ते वयस्कांपर्यंत सर्व लोकांचा सहभाग मिळो. ह्याच माध्यमातून मराठी भाषा किंवा इतरही भाषांचं वाचन सातत्याने लोकांच्या हाती मिळून लोक आपला सर्वांगीण विकास या माध्यमातून करू शकतात, हे सातत्याने सिद्ध झालेलं आहे. म्हणूनच उद्या जो आपण वाचन प्रेरणा दिन साजरा करत आहोत त्या अनुषंगानं आपण हा जो संवाद साधला हा श्रोत्यांना प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. आज आपण इथे आलात आणि आपल्या ग्रंथालयाबद्दल, आपल्याबद्दल आम्हाला जो काही आपला प्रवास उलगडून दाखवला त्यासाठी मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. मला या आकाशवाणी जळगाव केंद्राच्या वतीने माझी मुलाखत देण्याकरता बोलावलं त्याबद्दल मी आकाशवाणी जळगाव केंद्राचं आभार मानतो. तसेच सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.